नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 डिसेंबर 2013 रोजी जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील गणित या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आपण 2013 पासून ते 2021 पर्यंत ज्या काही TET परीक्षा झाल्यात, या TET परीक्षेचे प्रत्येक सब्जेक्टच्या संदर्भाने स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये महाटेट एक्झाममध्ये जाऊन ते सर्व व्हिडिओ बघू शकता। तर अधिक वेळ न घेता 2013 मध्ये झालेला जो TET पेपर क्रमांक 1 आहे, त्यामधील मॅथचे क्वेश्चन्स बघूयात। प्रश्न क्रमांक 91 पाहत आहोत आपण। प्रश्न क्रमांक 91 आहे 11/14, 13/18, 27/31, 19/24, 17/19 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती। आता आपलं काय करायचं आहे की या ज्या संख्या चढत्या क्रमाने लावायच्या, मग यासाठी काय करायचं, सरळ सरळ यांचा भागाकार करून यांना दशांश अपूर्णांकात करून घ्यायचं। 11/14 भागाकार करा, उत्तर येते 0.78। 13/18 उत्तर येते 0.72। 27/31 उत्तर येते 0.87। 19/24 उत्तर येते 0.79 आणि 17/19 उत्तर येते 0.89। मग चढत्या क्रमाने लावा। सगळ्यात लहान 0.72, नंतर 78, नंतर 79, 87, 0.89 ही झाली सगळ्यात मोठी। तर पहिली संख्या कोणती 0.72 ही पहिली संख्या होणार आहे। मग आता 0.72 कुठे आहे ते पहा। 0.72 उत्तर आलं, पण 0.72 कुठे आहे, तर हे इथे आहे। म्हणजे 13/18 ला जर आपण कन्वर्ट केलं तर 0.72 उत्तर आलं पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे आपला 4, 8, 9, 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती। जास्तीत जास्त संख्या निवडायच्या। अगदी सोपी मेथड आहे बघा। एकूण अंक किती आहेत, 1 2 3 4, एकूण अंक आहेत 4। यामध्ये जर 0 असेल तर हा नियम वापरता येणार नाही, जो नियम तुम्हाला आता सांगत आहे, जे ट्रिक तुम्हाला वापरून दाखवत आहे। एकूण संख्या किती आहे 4, फक्त यात 0 नाही पाहिजे। हां, काय करायचं, एकूण संख्या 4 आहे ना, तर 4 पेक्षा जी लहान आहे किती 3 गुणेला 3, 3 पेक्षा लहान 2, 2 पेक्षा लहान 1, तर 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1 अशी मांडणी करून घ्या। 5 संख्या असेल तर 5 पासून सुरुवात करा, 10 संख्या असेल तर 10 पासून सुरू करा। संख्या किती असो त्या संख्यांच्या अंकांपासून 1 पर्यंत उतरत्या क्रमाने लिहून घ्या। करा गुणाकार, 4 त्रिक 12, 12 दूनी 24, 24 एक 24 झालं उत्तर। अगदी सोपी पद्धत आहे, पर्याय क्रमांक 4। जर आपल्यापैकी असं कोणी असेल, नाही सर कोणत्या संख्या होत्या त्या बनवून दाखवा, तर तुमच्यासाठी सुविधा करून ठेवली आहे। हे पहा 4, 8, 9, 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी जास्तीत जास्त संख्या किती, तर एवढ्या संख्या तयार होतात। 2 हा अंक सुरुवातीला घेऊन 6, 4 अंक सुरुवातीला घेऊन 6, 8 अंक सुरुवातीला घेऊन 6, 9 अंक सुरुवातीला घेऊन 6, म्हणजेच किती 6 चौक 24 तयार झाल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न आहे आपला 93 नंबर, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या। बघा, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती। आता आपल्याला माहिती आहे की सगळ्यात लहान संयुक्त विषम संख्या कोणती आहे 9, आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे 97। दोघांची बेरीज किती झाली 106, पर्याय क्रमांक 2। आता थोडीशी आपण बेसिक माहिती घेऊ संयुक्त संख्या आणि मूळ संख्या। इथे आपल्याला बेसिक माहिती दिली आहे की संयुक्त संख्या, ज्याला आपण कंपोजिट नंबर असं म्हणतो, ज्या 2 संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते। म्हणजेच काय, संयुक्त संख्येला किमान 3 विभाजक असतात। आणखी सोप्या भाषेत 2 संख्यांच्या गुणाकारातून निर्माण होणारी संख्या म्हणजे संयुक्त संख्या होय।
4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. 9 ही सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे, जो आपला प्रश्न होता. 10 ही सर्वात लहान 2 अंकी समसंयुक्त संख्या आहे. 15 ही सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या आहे. आणि 99 ही सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या आहे. आता या माहितीचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, जी माहिती तुम्हाला अत्यंत उपयोगी येणार आहे. पुढे आहे मूळ संख्या किंवा अविभाज्य संख्या, ज्याला आपण प्राईम नंबर्स असं म्हणतो. ज्या संख्येस 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात ती मूळ संख्या असते. सर्व मूळ संख्या ह्या धन असतात. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, जी एकमेव समसंख्या आहे. 3 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, पण कशी? विषम. 7 ही सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या आहे. 11 ही सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे. 97 ही सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे. म्हणजे आपला जो प्रश्न होता की सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9 आणि 97 ही सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. हा पहा, आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9 आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 97, दोघांची बेरीज 106. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे 0.9 किग्रॅम वजा 3.5 हेक्टोग्रॅम प्लस 22.5 डेकाग्रॅम प्लस 9.25 हेक्टोग्रॅम बरोबर किती? आता हे एकमेकाचं परिमाण रूपांतर पहिले पाहून घ्या. 1 किलोग्रॅम म्हणजे 10 हेक्टोग्रॅम म्हणजे 100 डेकाग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता डेसिग्रॅम किती? 10,000. सेंटीग्रॅम 1 लाख आणि मिलीग्रॅम 10 लाख. आता आपण सगळं ग्रॅममध्ये करून घेऊ का? उत्तर ग्रॅम 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 आणि 1 ग्रॅम. मग आता 1 हेक्टोग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम आणि 1 डेकाग्रॅम म्हणजे 10 ग्रॅम. ठीक आहे. आता चला याला मग आपल्याला सोडवायचं आहे. 0.9 किग्रॅम म्हणजे ग्रॅम किती? 900. 3.5 हेक्टोग्रॅम म्हणजे ग्रॅम किती? 350. 22.5 डेकाग्रॅम म्हणजे ग्रॅम किती? 225. आणि 9.25 हेक्टोग्रॅम म्हणजे ग्रॅम किती? 925. चला आता काय केलं आपण? म्हणजे सोडून घेतलं उदाहरण. हे पहा, ओके, हे आपलं आलेलं उदाहरण. मग आपण कन्वर्ट केल्यामुळे सगळ्या किमती टाकून घेतल्या आणि किमती टाकल्या तर उत्तर मिळालं 1250 ग्रॅम. असं कुठं आहे? असं आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे पाहायचं आहे आपल्याला. एका घड्याळातील 8:20 आणि 9:08 या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणाच्या मापातील फरक किती? आता हे तुम्ही 2 पद्धतीनं सोडू शकता. एक सूत्र पद्धत आणि एक सरळ सरळ आपलं घड्याळ काढून का सोडवायची पद्धत. बघा, आपण घड्याळ काढण्याचा प्रयत्न करू. ही पहिली, ही दुसरी. किती वाजलेत? पहिले तर असे 4 कोण आपण तयार करून घेतले, म्हणजे कसे सरळ सरळ. हे 12 वाजले, इथे 12, 3, 6 आणि 9. 3, 6 आणि 9. 8:20 म्हणजे बघा हे 7 आणि हे 8 इथे आणि 20 मिनटं म्हणजे इथं 1, इथं 2, इथे. मग आता हे थोडंसं काटा पुढं आला असं असा. तर आपल्याला विचारलं हा कोण किती? बरोबर. नंतर 9:08 म्हणजे इथे थोडंसं पुढं आणि 8 मिनटं म्हणजे इथं 1, इथं 2 म्हणजे याच्यामधील हे 8, 10च्या अगोदरचे 8. तर हा कोण किती? बरोबर. मग सोडवायचं कसं ते पहा. इथं किती आहेत? 10. इथं किती? 11. इथं 1 आणि 2. हे बघा 10, 11. आता काय करायचं? इथे किती अंश असतात? प्रत्येक तासाच्या मध्ये 30 अंश असतात. बरोबर. मग आता इथे 1, 2, 3 बरोबर ना. हे किती आहे? 20 मिनिट ना. 20 मिनिट म्हणजे असं पार 4 पर्यंत येईल ना. इथं 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट. ओके. बघा आता एक एक घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि इथे 12. 8:20. मग आता 8च्या थोडासा पुढं जाईल. 20 मिनिटं म्हणजे हा 4 वर येईल. आता बघा इथे किती आला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके. आणि नंतर इथं
पुढं किती गेला 10 अंश पुढे गेला, असं म्हणूनही काढू शकता, किंवा सूत्र पद्धत तर आपल्याकडे आहेच. हे पहा सगळं अगदी तुम्हाला परफेक्ट करून दिलेलं आहे. काय आहे बघा सूत्र, काय आपलं, घड्याळाच्या 2 काट्यातील कोन बरोबर 30 गुणेला तास वजा 11/2 गुणेला मिनिट. तास किती होते, हे 30ला 30, तास किती 8, मिनिट किती 20, काटाकाटी केली, उत्तर आलं 130 अंश. इथेही तेच 9 आणि 8 मिनिट, उत्तर आलं 226. मग जर आपले एक नियम माहिती आहे, 180 अंशापेक्षा जर मोठा कोण आला तर 360 मधून वजा करायचं, मग किती आलं 134, 360 मधून वजा केलं. आता फायनल उत्तर काय मिळालं, 9 वाजून 8 मिनिटाला झाला 134 अंश आणि 8 वाजून 20 मिनिटाला झाला 130 अंश. तर ते काय म्हटले, मिनिट काटा आणि तास काटा यात कोणाचा फरक किती, 130 मधून 134, आता ही वजाबाकी केली, उत्तर किती आलं 4 अंश. ऑप्शन नंबर 1 होणार आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला की खालील आकृतीत बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट आहे. जर ए मधील आयताची लांबी 20 सेमी आणि रुंदी 10 सेमी असेल तर दोन्ही आयतामधील रेखांकित भागाच्या क्षेत्रफळातील फरक किती. अगदी सोपी मेथड आहे, स्टेप बाय स्टेप समजून घ्या. की बी मधील आयताची लांबी रुंदी अनुक्रमे ए मधील आयताच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आणि दीडपट. मग ए मधील आयताची लांबी ही किती आहे 20, आता त्याच्या दुप्पट म्हणजे ही किती झाली 40. जर ही 40 तर ही पण किती झाली 40, ही 20 आहे तर ही खालची पण किती झाली 20. आणि रुंदी किती आहे 10, रुंदी किती आहे 10, त्याच्या दीडपट, 10ची दीड किती 15, ही 15 तर ही बाजू पण 15, ही 10 आहे तर ही बाजू पण 10. ओके. मग आता आपल्याला ते काय म्हणले, रेखांकित भागातील क्षेत्रफळातील फरक किती. जर आपण याचं ॲनालाइज केलं तर बघा, आपण याला असा जर उभा दंड टाकला तर आपल्याला उंची मिळाली. मग आता हा जर ही रुंदी जर 15 आहे तर उंची पण किती झाली 15. याला जर असा उभा दंड टाकला तर आपल्याला उंची मिळते 10. आपल्याला सूत्र माहिती आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे 1/2 गुणेला उंची गुणेला रुंदी, उंची गुणेला पाया. मग आता तुम्हाला ते करून दाखवले अगदी व्यवस्थितरित्या. हे पहा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणेला उंची. मग आता यामध्ये पाया किती आहे 20 आणि उंची किती आहे 10. यामध्ये पाया किती हा 40 आणि उंची किती आहे 15. मग हे किती आलं 100 सेमी, याचं किती आलं 300 सेमी, दोन्हीची वजाबाकी 200 सेमी. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला, 0.8 भागेला 16/15 प्लस 0.0 भागेला 5 भागेला 5/8. मग आपल्याला माहिती आहे शून्याला कोणत्याही संख्येनं भागता येत नाही, उत्तर काय तर 0, म्हणजे याचं काय आलं सर्व हे 0. ओके, याचं तर कटलं. आता इथे बघा, मग आता याला तुम्ही 2 पद्धतीने जोडू शकता. बघा पहिली पद्धत, सरळ सरळ 0.8 हा भागेला आहे म्हणून उलट करून गुणेला 15 किती आलं 15 8 120 पॉईंट दिला 12, 12/16 जर केलं तर किती येतं 0.75. दुसरी मेथड, 8चा पॉईंट काढण्यासाठी छेदात 10 दिले, एकच पॉईंट आहे ना, मग 8 आणि काटाकाटी केली याला उलट करून, 8 1 8 8 2 16 5 2 10 5 3 15 किती आलं मग 3/4, छेदात शेवट काय आला 0.75. दोन्ही पद्धतीनं ऑप्शन नंबर 2. 500 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते, तर तिला 700 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. बघा एकूण अंतर किती आहे 500 प्लस 700 बरोबर किती झालं 1200. मग आता आपल्याला सूत्र माहिती आहे की वेळ बरोबर अंतर किती आहे 1200, छेदात वेग किती 60, पण किलोमीटर आहे ना आणि हे अंतर मीटरमध्ये म्हणून 18/5. करा काटाकाटी, 0 काढला 0 काढला, 6 1 6 6 2 12 20 5 1 5 हां आणि 5 चौक 20 आणि 4 18 72. ऑप्शन नंबर 3. तुम्हाला सोयीसाठी बघा व्यवस्थित DTP करून दिले. आता व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी आपल्याला कोणाला असा प्रश्न पडू शकतो, सर तुम्ही आधी समजूनही सांगितलं परत DTP ही करून दिलं, यामध्ये एकच उदाहरण 2 वेळेस होऊन वेळ जातोय. नाही, हे करण्यामागचा मुख्य उद्देश आहे, आधी जेव्हा स्वतः सोडून दाखवलं जातं तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन तिथं राहतं की नाही हां इथून 18 घेतले, इथून 4 घेतले, इथून 5 घेतले, इथं 20 घेतले. यामुळे तुम्हाला कशा पद्धतीनं सोडवलं ह्या ट्रिक्स कळतात. परंतु काही जणांचं असं म्हणणं असतं
की सर ते खूप फास्ट झालं, लिहून घेणं झालं नाही, थोडंसं लिहिण्यामध्ये अक्षर समजलं नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा. आपला उद्देश आहे की पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दोन्हीही पद्धतीनं फायदा व्हावा. ज्यांना ती पद्धत आवडत नाही त्यांनी इथं DTP करून दिले, ते लिहून घ्या. ज्यांना हे DTP नको वाटतं, कसं सोडून सांगितलं हे समजावं असं वाटतं, त्यांसाठी सोडून दिलंय. बोथ मेथडचा आपण यूज केला आहे. 43 स्टार स्टार 6 या संख्येस 12ने निशेष भाग जातो. जर स्टारच्या जागी समान अंक असेल तर स्टार बरोबर किती? अगदी सोपा प्रश्न आहे बघा, समजून घ्या. आणि इथे काय आहे? स्टार, इथे काय आहे? स्टार, आणि पुढे आहे 6. म्हणजे काय, जर या संख्येला 12ने निशेष भाग जातो तर 12ची कसोटी काय आहे? त्या संख्येला 3ने आणि 4ने दोघांनी निशेष भाग जायला पाहिजे. मग आता आपल्याला जे संख्या दिल्या त्यांना आपण ट्राय करू. बघा 4 3 पहिला पर्याय घेऊ, 5 5 6. दुसरी संख्या बनवू 4 3 4 4 6. येते लक्षात? तिसरी संख्या बनवू 4 3 7 7 6. या 3 मध्ये उत्तर आलं तर ठीक, नाही तर तिसरा पर्याय काढू. मग आता बघा 4 आणि 3 किती झालं? 7. 7 आणि 5 आणि 5 10, 17 आणि 6 23. आडवी बेरीज 23 झाली. मग आता आडव्या बेरीजला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो, 23ला जातो का? नाही. म्हणजे पहिला पर्याय कटला. दुसरा पहा 4 आणि 3 7, 7 आणि हे किती झाले? 10 21. ओके, म्हणजे याचा अर्थ 3ने भाग जातो, 3ने भाग जातो. मग आता 4ने भाग जातो का? पहा 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला पाहिजे. 4 1 4, खाली आले 6, 4 2 म्हणजे 4 1 4, खाली उरले 2, नाही जात ना, पॉईंट येत आहे. म्हणजे याचा अर्थ पर्याय 2 सुद्धा कटला. 3 पहा 4 आणि 3 7, 7 आणि 7 14 आणि 7 21, 21 आणि 6 27. बरोबर. मग आता 27ला 3ने भाग जातो का? तर जातो, 3ने जातो ना. मग आता 4ने जातो का? पहा 76ला 4ने भाग जातो का? आपल्याला पाहावं लागेल ना. बघा 4 1 4 1 4, खाली किती राहिले होते? 3, वरून आले 6 36 आणि 4 9 36. बरोबर आहे. म्हणजे 19 चोक 76 होते. म्हणजे 3ने भाग जातो आणि 4ने सुद्धा भाग जातो. याचा अर्थ काय? आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3. कसं ते पहा 4 3 7 7 6 यांची आडवी बेरीज किती आली होती? 27. 27ला 3ने भाग जातो आणि 76ला 4ने भाग जातो. म्हणजे काय, ज्या संख्येला 3ने आणि 4ने दोघांनी भाग जातो त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. पुढचा प्रश्न आहे आपला. 2011 साली गांधी जयंती रविवारी होती. त्याच वर्षीतील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता? मग आता काय करायचं आहे बघा, 2011 गांधी जयंती 2 ऑक्टोबर रविवार, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, हां इथे बुधवार, हां ते DTP करताना झालं. हां तर पहा काय करायचं आहे आपल्याला. जानेवारीचे किती दिवस आहेत? 26 जानेवारी म्हणजे 6 आणि 5 31 जानेवारी असते ना, म्हणून 5 दिवस जादा. फेब्रुवारी तर लीप वर्ष नाही म्हणून 0. मार्चचे 3 दिवस जादा, एप्रिलचे 2 दिवस जादा, मेचे 3 दिवस जादा, जूनचे 2 दिवस जादा, जुलैचे 3 दिवस जादा, ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 1 आणि 2 दोन्ही. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे? याची बेरीज करायची. बेरीज झाली 25 भागेला 7, 7 त्रिक 21, बाकी राहिले 4, वजा 4 करा. रविवारमधून 4 वजा केले तर काय येतो? बुधवार. बरोबर आहे. कसा बघा, रविवारमधून 4 वजा करा, शनिवार शुक्रवार गुरुवार आणि बुधवार. आला आपलं उत्तर, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न पाहायचा आहे. एका आयताकृती बागेला 5 वेढे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे 17,000 रुपये खर्च आला. जर बागेची रुंदी 50 मीटर, हे आपल्यासाठी महत्त्वाचं, तर बागेच्या समोरासमोर 2 टोकातील अंतर किती? आता हा आयत मी काढून घेतला सोयीसाठी. ते म्हणले ह्या 2 टोकातील अंतर किती? हे जे 2 टोक आहे समोरासमोरचे याचे अंतर किती? मग आता समजून घ्या थीम काय. 5 वेढे करायचे, 5 वेढे, त्याला खर्च येऊन आला 17,000. किती न? 10 रुपयानं. तर एक वेढा पूर्ण करण्यासाठी किती खर्च आला हे जर आपण काढलं तर आपल्याला परिमिती मिळेल. कसं काढायचं? पहा 17,000 छेदात 10 रुपये. का? कारण ते प्रति मीटर 10 रुपये. किती वेढे? 5 वेढे. 0 काढला 0 काढला. बरोबर ना.
मग 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, खाली राहिले 2, 5 चोक 20, आला एक 0, 340 मीटर. म्हणजे आपल्याला एक वेढा पूर्ण करण्यासाठी किती तार लागती? 340 मीटर. 340 मीटर ही काय झाली आता? परिमिती भेटली ना. मग आता आपल्याकडं रुंदी आहे, यावरून आपण लांबी काढू. मग आता 340 मीटर आपल्याला सूत्र माहिती आहे की 2 कंसात लांबी प्लस रुंदी. मग आता 340 मीटर हे 2 गुणेलात होते ते आले भागेलात. बरोबर, लांबी किती आहे काढायची आहे एल आणि प्लस रुंदी किती आहे 50. मग जर याचा भागाकार केला तर येतं 170 वजा 50 बरोबर 120. 120 काय मिळाली? लांबी मिळाली. आता आपल्याला जर लांबी मिळाली 120, रुंदी आहे 50, तर आपल्याला जर याला असा कर्ण टाकला तर आपल्याला पाया आणि उंची असताना कर्ण काढता येतो. आता पहा, आपण सगळी सुविधा तुमच्यासाठी करून ठेवली आहे. हा आपला आयत, आता हा आपण कर्ण टाकला यावरती. मग आता आपल्याजवळ पाया आहे, किती आहे पाया? 120 आणि रुंदी किती आहे 50. तर आपण पायथागोरसचं प्रमेय वापरून कर्ण काढू शकतो. मग पहा आता, हे तुम्हाला आधी करून दाखवलं ना, एका वेळेच्या अंतर ते कसं केलं काय केलं. लांबी मिळाली 120. मग आता कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग, तर आपल्याला मिळतं 130 मीटर. ऑप्शन नंबर 3. चल पुढचा प्रश्न पाहायचा आहे. शेजारील आकृतीतील रेख EG ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असून, रेख EG ही काय आहे? वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा आहे. चौकोन EFGH ची परिमिती 196. म्हणजे आता EFGH हा त्रिकोण चौकोन, या चौकोनाची परिमिती किती आहे? 196 मीटर. रेखा FG, F आणि G, FG ही समांतर आहे GH ला. म्हणजे या दोघांची लांबी सारखी, हे समान आहेत. FG हे 56, FG हे 56, याचा अर्थ ही पण काय असणार 56. यावरून वर्तुळाचा परिघ किती? मग आता आपल्याला वर्तुळाचा परिघ काढायचा आहे. तर इथे आपल्याला काय काय माहिती मिळते ते आपल्याला बघायचं आहे. जर आपण GH, हे बघा काय दिलं त्यांनी, EG, हा E आणि G हा काय सगळ्यात मोठी जीवा, म्हणजे सगळ्यात मोठी जीवा काय असते? व्यास. याचा अर्थ याच्याबरोबर मिडलला इथे काय असणार? वर्तुळ केंद्र असणार. ओके. मग आपल्याला एक थोडासा नियम माहीत पाहिजे होता इथे भूमितीचा, की परिघाच्या 2 टोकावर जर त्रिकोण काढला तर परिघावरचा जो कोन असतो तो 90 अंश असतो. मग पहा, आपण एक असा त्रिकोण बनवला इथे आणि इथे, ठीक आहे. तर हा जो कोन मिळाला हा कोणता आहे? 90 अंश. हा किती आहे? 90 अंश. बरोबर. मग आता 90 अंश तर आपल्याला मिळालेला आहे. बरोबर. आणि आपल्याला परिमिती पण माहिती आहे. मग यावरून आपण ह्या 2 बाजू काढून घेऊ. परिमिती किती आहे? 196. ओके. मग यातून 56 आणि 56, हे 56 आणि हे 56, 56 आणि 56 किती झाले? 112. वजा जर 112 केले आपण तर किती मिळतात? 84. म्हणजे आता ही आणि ही बाजू, ह्या दोन्ही बाजू कशा आहेत? समान. 84 भागेला 2, 42. म्हणजे आपल्याला ही मिळाली 42, ही मिळाली 56 आणि इथे तयार झाला आहे काटकोन. बरोबर आहे. आता पहा, आपल्याला ही मिळाली 42, ही मिळाली 56 आणि इथे आहे काटकोन. याचा अर्थ काय? आपल्याला पाया मिळाला 56, उंची मिळाली 42, तेव्हा आपण कर्ण काढू शकतो. बरोबर. चला आता कर्ण काढून घेऊ. मग आपण कर्ण काढला, 70 मीटर मिळाला. आता जेव्हा आपल्याला व्यास मिळाला, व्यास म्हणजेच कर्ण जी सगळ्यात मोठी जीवा होती. आता जेव्हा जीवा म्हणजे व्यास माहिती आहे तेव्हा परिघ काढू शकतो. परिघ बरोबर पायडी. मग 22/7 गुणिले 70 बरोबर आलं 220 मीटर. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, की कंसामध्ये L गुणिले M छेदात C भागेला V हे काय आहे? तर पूर्वी युरोपामध्ये संख्यांना कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती. I, V, X, L, C, D, M या 7 चिन्हांचा वापर होत असे. तर I बरोबर 1, V बरोबर 5, X बरोबर 10, L बरोबर 50, C बरोबर 100, D बरोबर 500, M बरोबर 1000. किमती टाकल्या सूत्रामध्ये आणि सरळ सरळ इथं ज्या किमती इथं टाकल्या तर उत्तर आलं 100. 100 म्हणजे काय? C, पर्याय क्रमांक 3.
जिथे शक्य आहे, जे सोपं आहे ते आपण लवकर घ्यायचा प्रयत्न करू, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि तुम्हाला तुमच्या सोयीसाठी DTP पण करून दिलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. पुढे आहे x/15 ही एक विषम संख्या आहे. या संख्येनंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या कोणती? बेसिक सूत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दिलेल्या विषम संख्येनंतर क्रमाने येणारी n समसंख्या बरोबर दिलेली विषम संख्या प्लस कंसात 2n वजा 1. मग आता 1/15 प्लस 2 n म्हणजे 13 वजा 1 मग किती आलं? 1/15. आता हे 25 छेद समान केले, उत्तर मिळालं x प्लस 375/15 पर्याय क्रमांक 1. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 27.487. या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट नसेल? प्रश्न निगेटिव्ह आहे, समजून घ्या. नसेल याचा अर्थ 3 उत्तर हो असणार आणि एकच उत्तर नाही असणार. बघा इथं पॉईंट आहे, पॉईंट म्हणजे दशांश अपूर्णांक वापरलेला आहे. हे 7 आणि हे 7 म्हणजे इथं बेसिक नियम तुम्हाला दिले स्थानिक किमतीचे ते वाचून घ्या. बघा 2ची किंमत आहे दशक, 7ची किंमत आहे एकक, 4ची किंमत आहे दशांश, 8ची किंमत आहे शतांश आणि 7ची किंमत आहे सहस्रांश. मग 7ची स्थानिक किंमत आहे 0.007 आणि या 7ची किंमत आहे 7 बरोबर. आता इथे जर हा पॉईंट नाही तर तुम्ही गोंधळून जाऊ शकता. जर पॉईंट नसेल तर या 7ची किंमत होईल 7000, याची किंमत होईल 7, पण पॉईंट असल्यामुळे ते दशांश झालेलं आहे. आता आपण त्याला सोडून घेऊ. तर आपल्याला 7ची उजवीकडील स्थानिक किंमत ही किती मिळाली? 0.07 आणि डावीकडील आहे 7. मग आता 0.07 भागेला 7 कारण की पट नसेल विचारलं ना. मग आता पॉईंट काढला 7/7000. मग आता 7 1 7 1/1000 एक उत्तर मिळालं. पहिलं उत्तर झालं बरोबर, हे असेल. नंतर याचाच अर्थ काय होतो? याला जर आपण कन्वर्ट केलं 0.0.1 म्हणजे हे सुद्धा उत्तर बरोबर. आणि हे कसं लिहू शकतो आपण? दशांश आहे म्हणून ऋणचिन्ह म्हणजे हे सुद्धा बरोबर. मग किती नसेल तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 1/10⁻³ नसेल. पुढचा प्रश्न आहे आपला ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात. जर पुस्तकांची एकूण संख्या 850 असेल तर दोन्ही तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? अगदी बेसिक आहे. 850 मधून पहिले 10 वजा करा, उत्तर आलं 840. आता या 840नं हे जे दिलेले 4 पर्याय आहेत या 4 पर्यायामध्ये 2 क्रमवार संख्या शोधायच्या ज्यांची बेरीज हे 4 पर्याय असणार आहे, त्यानं याला भाग गेला पाहिजे. मग आपण पाहू 90 भागेला जर 2 केलं किती येतं? 45. याचा अर्थ लहान संख्या असणार 44 आणि मोठी संख्या असणार 46. 82 भागेला 2 केलं तर येतं 41. याचा अर्थ लहान संख्या आहे 40 आणि मोठी संख्या आहे 42. असंच 78 आणि 86चं करा. मग आता 840ला या दोनही संख्यांनी जर निशेष भाग गेला तरच आपलं उत्तर बरोबर येईल. मग 840ला जर आपण 44नं भागितलं तर उत्तर येतं आहे, उत्तर हे येणार पॉईंटमध्ये. किती येतं आहे उत्तर? तर 19.0209. मग आपल्याला उत्तर तर निशेष पाहिजे म्हणून पहिला पर्याय कटला. आता दुसरा पर्यायाबद्दल पाहूयात. मग आता 840ला भाग्याला पाहिजे 40नं निशेष, भाग्याला पाहिजे 42नं निशेष. ओके, मग आता आपण एक एक भाग देऊयात. 840 भाग्याला 40, 0 काटला 0 काटला. 8 4 1 4 4 2 8 4 1 4. 21नं जर भाग दिला तर भाग जातो 40 बरोबर. आता 42नं द्या म्हणजे 840 भाग्याला 42 बरोबर आहे. 42 1 42, 42 2 84 म्हणजे 20नं भाग जातो. याचा अर्थ काय? त्या संख्या कोणत्या आहेत? एक संख्या आहे 40 आणि त्याची क्रमवार दुसरी समसंख्या 42. म्हणजे ए तुकडीमध्ये 40 विद्यार्थी आहेत, बी तुकडीमध्ये 42 विद्यार्थी आहेत. त्यांना समान पुस्तके वाटले तरी 10 पुस्तकं उरतात आणि म्हणजे या दोघांची बेरीज 40 आणि 42 म्हणजे झाली 82. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या 3/7 पट आहे. मग आता वडिलाचं वय जर आपण x पकडलं तर मुलाचं वय किती आहे?
3x/7 यांच्या वयातील फरक 40 वर्ष म्हणजे -40. चला सोडून घेऊ आधी, पुढं बाकी नंतर पाहू. इथं काही नाही म्हणजे इथं एक आहे 7x - 3x, हे 7 गेले पुढं, 40 × 7. मग आता हे 4 आणि 3 तर आला x बरोबर 40 × 7 आणि 7तून 3 गेले आले खाली 4. 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 7 × 10 बरोबर हे झाले 70. म्हणजे वडिलाचं वय झालं 70 वर्ष. मुलाचं किती आहे 3/7. मग आता 70 × 3/7, 7 × 1 = 7, 7 × 1 = 7, 10, 2 × 3 = 30. मुलाचं वय मिळालं 30. पहा, मुलाचे वय झाले 30, वडिलाचे वय झाले 70. ते काय म्हटले 10 वर्षानंतर मुलाचं होईल 40, वडिलाचं होईल 80. तर वयामध्ये किती पट असेल? सरळ 80 आणि हे 40 बरोबर आहे. पण ते काय म्हणले मुलाचे वय वडिलाच्या वयाचे किती पट आहे बरोबर. म्हणजे उलट करावं लागेल आपल्याला. म्हणजे आपलं काय करावं लागेल 40/80 हे मुलाचे हे वडिलाचे 40 × 1 = 40, 40 दोन्ही बरोबर 1/2 पट. पर्याय क्रमांक 3. एक वस्तू विकल्याने 4% तोटा होतो. तोटा किती झाला 4%. 4% म्हणजे 96 बरोबर. आपण 100 धरतो ग्राह्य. जर त्या वस्तूची विक्री 550 रुपयाला केली, बरं ठीक आहे 550ला केली, तर 6% नफा होतो. 6% नफा म्हणजे किती 106. तर वस्तूची मूळ किंमत किती? बघा याचा डिफरन्स किती आला 6 आणि 4 10. जर 10% म्हणजे 550 तर 100% म्हणजे किती 1 0 वाढून टाका, झालं काम. 5550 पर्याय 2. काही गणित अगदी सोपे होते, फक्त नेमकी थीम तुम्हाला कळायला हवी. पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न आहे श्यामजवळ 500 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 1000 रुपये आणि 100 रुपये किमतीच्या समान नोटा असून रक्कम आहे 78,490. जर त्याने 50 आणि 500 किमतीच्या नोटा बँकेत भरल्या तर त्याच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहील? अगदी सोपी मेथड आहे. सगळ्यांची बेरीज करून घ्या आणि प्लस 78,490 बरोबर बेरीज आली 1670x. मग x बरोबर आलं 47. याचा अर्थ प्रत्येक नोटा किती आहेत 47. सगळ्या समान आहे ना, म्हणून 50 × 47. 50च्या नोटाचे पैसे झाले 2350 आणि 500चे झाले 23,050 500. मग त्यांची बेरीज 25,850 वजा केले तर उत्तर आलं 52,640. पर्याय नंबर 2. ज्यांना गडबड होती असं वाटतंय त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता. व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या हस्ताक्षरात लिहिता येईल. खाली त्रिकोणाच्या बाजूच्या मापांचे संच दिले आहेत, त्यापैकी कोणत्या संचाने त्रिकोण रचना करता येणार नाही? आता याआधी आपले एक बेसिक नियम माहीत पाहिजे होता. कोणता? 2 बाजूंची बेरीज म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत समजा, ओके, यापैकी कुठल्याही 2 बाजूंची बेरीज ही ज्या लहान बाजू असतील, ज्या 2 लहान बाजूंची बेरीज नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते तेव्हा त्रिकोण बनतो. मग पहा लहान 60 आणि 80 किती झाले 140 आणि तिसरी बाजू 100 बरोबर आहे. म्हणजे पहिला पर्याय बरोबर बनतो. तर आपल्याला नाही विचारले ना. दुसरं पहा 0.7 आणि 0.4 ते किती झालं 7 आणि 4 31. 3.1 3.1 मोठे आहे का? 3.1 मोठे आहे 2.5 पेक्षा, हा पण बनतो. आता लहान बाजू 50 आणि 30 किती झाले 80 आणि 80 लहान आहे का 90 पेक्षा? नाही ना, 90 मोठे आहे म्हणजे याचा अर्थ हेच बनत नाही. पर्याय 3 हेच आपलं उत्तर होणार आहे. त्रिकोण बनणार नाही. इथे पण बनतो. म्हणजे काय 80 झाले ना, 50 आणि 30 80, 80 90 पेक्षा लहान आहे म्हणून इथे त्रिकोण बनणार नाही. पुढचा प्रश्न आहे आपला 27 घनमीटर घनफळ असणाऱ्या भरीव लाकडी गोलापासून 1 सेमी बाजू असलेले घन कापून वेगवेगळ्या जोडीने नवीन तयार केली तर भरीव इष्टिका चितीचे पृष्ठफळ खालीलपैकी किती असू शकेल? 78 मीटर वर्ग, 110 मीटर वर्ग, 54 मीटर वर्ग. आता परीक्षेत फक्त प्रश्न आला होता, हे जी आकृत्या काढून घेतल्यात हे माझ्या सोयीसाठी मी काढून घेतल्यात. ते म्हणले हा जो एक घन आहे, हा इथं घन तुम्हाला दिला आहे, हा 27 मीटर घनमीटर आहे. तर आपण याची काय काढू शकतो? आता बाजू काढू शकतो. मग घनफळ
बरोबर बाजूचा घन, मग जर घनमूळ काढलं तर किती आलं 3 सेमी. म्हणजे याची समजा ही जी आहे उंची किती आहे 3 सेमी, ही रुंदी 3 सेमी आणि ही लांबी 3 सेमी. बरोबर घनाच्या सर्व बाजू सारख्या असतात. पण आता प्रश्न असा आहे त्याला काटलं, 3 काट दिले 1 सेमीचे ना. मग बघा हा असा कापला, हा असा कापला. बरोबर आहे. किती तुकडे झाले 1 2 3. आता हा असा पुढे आणला, असा हा पुढे आणला 1 2 3. आता हा असा आणला, हा असा आणला, म्हणजे हा असा जाणार, हा असा जाणार. बरोबर आहे. हा जो आहे हा असा जाणार, हा असा जाणार, हा इकडे कट होणार, हा इकडे कट होणार आणि हा खाली कट होणार, हा असा कट होणार. कारण याच्या पलीकडून सुद्धा बाजू आहेत. घनाची फक्त फ्रंट साईड आपल्याला दिसते. मग असे किती तुकडे तयार झाले आता 27. तर इष्टिकाची ती कशा पद्धतीनं बनतील. पहिली पद्धत पहा, हा 1 तुकडा 2 तुकडा 3 4 5 6 7 8 9. म्हणजे फ्रंटला तुम्ही असं इमॅजिन करा, समोरची बाजू जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला तुमच्या बाजूकडून असे 9 तुकडे दिसतील, जो 3-3चा थर आहे. मग आता या 3-3च्या थरामध्ये मिडल साईडला परत एक 9चा थर आहे आणि सगळ्यात लास्ट साईडला परत एक 3. हे बघा तुम्हाला इथे दिसेल, हा पहिला फ्रंटचा दिसला तुम्हाला, हे 9 दिसले, हे मध्ये 9 आणि हे शेवटी 9. म्हणजे इथं असा कसा बनला हा, तर इथे 9 9 आणि 9 तुकडे कसे कसे आहेत 9 9 9 9 त्रिक 27. हा झाला ही एक पहिली इष्टिकाची ती बनल. दुसऱ्या प्रकारे कशी बनल, आपण सरळ सरळ एकावर एक 3 ठेवले, फक्त एकावर एक 3, परंतु आडवे किती ठेवले 9 9 आणि 9 9 त्रिक 27. म्हणजे याची लांबी किती झाली सरळ सरळ 9. याची उंची किती झाली एकावर एक ठेवल्यामुळं 3, कारण हा 1 सेमीचा आहे ना. पण रुंदी किती झाली ही रुंदी किती झाली फक्त 1. म्हणजे हे 9 9 9 इथं किती झालंय 9 3 1. आणि आणखीन एक प्रकारे बनवता येईल. हा पहा कसा, आपण पूर्ण 27 एक लगत ठेवून दिले. जर तुम्ही घरी आपली कंपास, पण एवढे कंपास तर एका टायमाला मिळणं शक्य नाही. घरामध्ये अशी कुठली वस्तू आहे जी तुम्ही अशा 27 गोळा करू शकता ठेवून पाहण्यासाठी, तर आपली आगपेटी माचीसपेटी. जर तुम्ही आपली आगपेटी जी माचीसपेटी आहे ही वृत्तचिती आकाराची आहे, तर अशा एक लगट 27 ठेवल्या तर एक वृत्तचिती तयार होती. मग असं एवढी एक लगट लांब तुम्ही कुठली वृत्तचिती पाहिली आहे, तर जे 18 टाकी 18 चाकी 22 चाकी आपण ट्रक पाहतो मोठं, तर ते अशा प्रकारचं असतं. बरोबर. म्हणजे किती प्रकारे वृत्तचिती बनतील 1 2 आणि 3. ओके. मग आता याचे पृष्ठफळ आपण काढूया. तुम्हाला समजण्यासाठी इथे क्रमांक दिलेत बघा 1 2 आणि 3. बरोबर आहे. आता हे तीनही क्रमांक कुठे आहेत ते पहा. इकडे बघा, इथे तुम्हाला समजण्यासाठी क्रमांक दिला होता, हा 1 हा 2 आणि हा 3. आता हेच क्रमांक इथे पुढे दिलेत तुम्हाला. इथे पहा 1 2 आणि 3. मग पहिल्यामध्ये लांबी होती 3, रुंदी होती 3, उंची पण होती 3. का? कारण तो 3-3चा ब्लॉक आणि 3 त्रिक 9 9 त्रिक 27. मग याचं जर आपण पृष्ठफळ काढलं तर काय उत्तर येतं 54 सेमी. 2 मध्ये लांबी 9 होती, रुंदी 1 होती, उंची 3 होती. याचं पृष्ठफळ किती येणार 78 मीटर 78 सेमी. म्हणजे 3 वृत्तचिती बनलेल्या आहे, इष्टिकाचिती बनलेल्या आहे. आणि जे शेवट होता लांबी झाली 27, रुंदी 1 उंची 1, कारण की आपण ते एकावर एक ठेवलं नाही. त्याचं किती मिळतं पृष्ठफळ 110 सेमी. आता पहा बरं, आपल्याला मिळालं 54 सेमी 78 सेमी 110 सेमी. बघा 78 सेमी बरोबर 110 सेमी बरोबर आणि 54 सेमी बरोबर. म्हणजे अ ब क तिन्ही बरोबर. आता आपण इकडे जाऊयात परत एकदा. हां, इथे तुम्हाला लगेच लक्षात येईल 1 2 आणि 3. म्हणजे सर्व उत्तर बरोबर आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वरील आकृतीत म्हणजे ही जी आकृती दिली रेषा x रेषा y ला समांतर आहे आणि रेषा m ही रेषा l ला आहेत. तर आकृतीत दिल्याप्रमाणे कोण हे काढा. बघा ही x आणि ही y एकमेकाला समांतर आहे, ही l आणि ही m एकमेकाला समांतर आहे. बरोबर. आता जी बेसिक माहिती दिली ती पाहून घ्या. हा आणि ही बाजू जर समान आहे,
जेव्हा दोन बाजू समान असतात तर त्यांचा कोनही समान असतो. म्हणजे हा जर आहे 80 आणि तिन्ही मापाचं कोन किती असतं 180. 180 वजा जर 80 केलं तर किती राहतं 100. हे 2 म्हणून भागेला 2 बरोबर 50. ओके. म्हणजे पहा आपल्याला हा कोन किती मिळाला 50 अंश आणि हा कोन किती मिळाला आहे 50 अंश. जर हा 50 मिळाला तर हा समान असतो म्हणजे हा पण किती झाला 50 अंश. बरोबर. मग इथे आपल्याला x आणि y ह्या एकमेकाला समांतर आहे आणि l आणि m ह्या छेदिका आहेत. मग इथे आपल्याला एक नियम माहिती आहे कुठला की आंतरकोनांची बेरीज 180 असते. मग एक असा कोन तयार झाला आहे बघा. एक असा कोन तयार झाला मोठा. हा झाला आंतरकोन. मग हा आणि हा या दोघांची बेरीज किती असणार आहे 180. पण हा आपल्याला माहिती आहे किती आहे हा कोन आहे 50. मग 180 मधून 50 गेले खाली किती राहिले 130. मग हा पूर्ण किती आहे 130. बरोबर. परंतु इथे आणखीन एक आपल्याला क्ल्यू दिला होता की ही बाजू आणि ही बाजू ह्या दोन्ही बाजू कशा आहेत समान. एकदाला रिमूव्ह करून घेतो. काय काय माहिती मिळाली आपल्याला. आपल्याला हा मिळालेला आहे 50 आणि हा पूर्ण मिळाला आहे आपल्याला 130. ही बाजू आणि ही बाजू समान आहे. म्हणजे याचा अर्थ काय इथून हा जो कर्ण आला आहे यामुळे या कोणाचे 2 समान भाग झाले. मग 130 भागेला जर 2 केलं आपण समान भाग झाले ना तर किती मिळाला 6×12 तर मिळाला 65 अंश. मग हा एक कोण किती आपला 65 अंश मिळणार आहे. पर्याय 2. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न आहे आपला 12.5 किमी लांबीच्या रस्त्यावर समान अंतरावर दुतर्फा फलक लावलेत. जर फलकांची एकूण संख्या 502 असेल तर एकाच बाजूच्या 2 लगतच्या फलकातील अंतर किती. सोपा प्रश्न आहे. फक्त स्टेप बाय स्टेप समजून घ्या. समजा हा रस्ता आहे आणि याच्यावरती असे फलक लावलेले आहेत. तर ते काय म्हणले 502 फलक म्हणजे पहिला इथं दुसरा इथं. आता हे 2 सुरुवातीचे तर कटलेच. का कटले कारण इथून पुढे मोजायचे आहेत ना. म्हणजे फलक आता राहिले किती 500 छेदात 2 का अर्धे एकूण अर्धे एकूण म्हणजे 250 या बाजूला 250 या बाजूला. बरोबर. आता पुढे ते काय म्हटले की 12.5 किमी लांबीच्या रस्त्यावर 12.5 किमी 12.5 किमी म्हणजे याला मीटरमध्ये करून घ्या. मीटरमध्ये केलं तर काय करायचं गुणेला 1000 केलं तर किती येतं ते सरळ सरळ बघा गुणेला 1000 केलं तर 12,500 आणि भागेला किती करायचं आहे एका साईडचं 250 भागेला 250 शून्य काटला शून्य काटला. बरोबर आहे. एकदा आपण याला रिमूव्ह करून घेऊ. किती आलं होतं आपलं 12,500 छेदात किती 250 शून्य काटला शून्य काटला. बरोबर आहे. 25×5 1,600 आला 1 50 मीटर. ऑप्शन 1. काय केलं होतं आपण हे बघा हा रस्ता आहे इकडनं 250 आणि इकडनं 250 500. तुम्ही म्हणणार इथं 2 होते तर हा पहिला हा तर इथून मोजायचा आहे ना म्हणजे इथून पुढे मोजता येणार म्हणून हा पहिला काटला. मग आता पहा तर यामध्ये आता अंतर किती आहे 50 मीटर 50 मीटर 50 मीटर 50 मीटर. बरोबर. चला पुढे पाहूयात. सविताने सोमवारी 2 तास 2.15 तास मंगळवारी 1.50 तास एका आड एक असं 5 दिवस अभ्यास केला. म्हणजे बुधवार केला गुरुवार केला शुक्रवार. एकूण अभ्यास किती तास झाला 9.45 तास. मिनिटात करा गुणेला 60 567 मिनिट. ऑप्शन नंबर 4. अगदीच सोपा प्रश्न आहे त्यामुळे आपण याला जास्त वेळही देणार नाही. परत तुम्हाला DTP सुद्धा करून दिलेलं आहे. शेजारील आकृतीत थोडासा आपण झूम करून घेऊ. ओके. शेजारील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती. आता यामध्ये कुठलाही पॅटर्न फॉलो केलेला नाही. ही रॅन्डम तुम्हाला इथं फिगर दिलेली आहे. मग पॅटर्न फॉलो केलेला नाही म्हणून कुठलेही ट्रिक सूत्र इथं चालणार नाही. इथं तुम्हाला डायरेक्ट मोजावं लागेल. मग आता कसं मोजता आपण काय करू याला त्रिकोणानुसार काहीतरी अल्फाबेट देऊ अबकडं देऊ किंवा 1 2 देऊ. अल्फाबेट सोपे जातील. हा झाला ए हा झाला बी हा सी हा डी हा ई. बरोबर आणि हा एफ. मग आता ये त्रिकोण आहे का पहा बरं
आहे. ए त्रिकोण आहे. बी आहे का? आहे. सी आहे का? आहे. हे तर आपल्याला निरीक्षणाला दिसत आहेत ना, जास्त मेहनती घ्यायचं काम नाही. डी आहे का? आहे. ई 1 2 3 4 चौकोन झाला. एफ 1 2 3 4 चौकोन झाला. म्हणजे डायरेक्ट आपले किती मिळाले? 4. आता बघा, 2 एकत्र करून त्रिकोण होतो का एखादा? होतो ना. हे बघा, असा असा आणि असा ए बी हा एक त्रिकोण होतो. हां, पुढे पहा, बी सी नाही होत, सी डी नाही होत, डी आणि ई नाही होत, ई आणि एफ पण नाही होत. म्हणजे 2 मिळून झाला परत एक. आता 3 मिळून होतो का? पहा, 3 मिळून होतो का? तर होतो ना. हे बघा, ए बी असा वरती आणि हा सी, हा ए बी सी हा 3 मिळून तयार झाला एक. ठीक आहे. मग आता बी सी डी होतो का? नाही. सी डी ई होतो का? नाही. बरोबर. डी ई एफ होतो का? नाही. पण इथे एक होतं ना. हे बघा, हा एफ ए बी. ओके, हा बघा एफ, हा बी आणि हा ए इथं तयार होतो. एफ ए आणि बी म्हणजे हे किती झाले? 2. म्हणजे 1 1 चे झाले 4, 2चा झाला 1 आणि 3 3 चे झाले 2. 4चा बनतोय का? ए बी सी डी नाही, बी सी डी ई नाही, सी डी ई नाही आणि डी ई नाही होत. म्हणजे आपली एकूण किती झाले? 4 आणि 1 5 आणि 2 7. एकूण 7 त्रिकोण होणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. सरळ बॉडमॉस आहे. 116 नंबर. तुम्हाला इथं सोडून दाखवला आहे. 1.6 गुणिले 1.6. इथं काय झालं हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवलं. यामध्ये समजून सांगण्यासारखं काही नाही. गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज आहे. उत्तर आलं 1. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपला. एक बाक आणि एक स्टूल यांची एकूण किंमत 1525 आहे. बाकापेक्षा स्टूल 425 रुपयाने स्वस्त आहे. तर 2 बाकांची किंमत किती? स्टेप बाय स्टेप सोडवा. एक बाक एक स्टूल 1525. बाकाची किंमत एक्स. जेव्हा काही येत नाही तेव्हा एक्स घ्यायची. स्टूलची किंमत एक्स वजा 450. मांडणी केली तर आपले एक्स मिळाला 975. मग एक बाक 975, 2 बाक किती? 1950. पर्याय 4. पुढे जायचं आपल्याला. जर 2 स्टार स्टार 4 गुणिले 1 स्टार 8 या क्रियेचे उत्तर खालील पर्यायापैकी काय असू शकेल? बघा, 2 स्टार स्टार बरोबर आहे 4 आणि 1 स्टार 8 यांचा गुणाकार करा. 8 चौक 32. एकक स्थानी 2 येणार. पहिला पर्याय तर कटला, तिसरा पर्याय बी कटला. आता दुसरा का चौथा? चौथा आहे 5 अंकी आणि दुसरा आहे 6 अंकी. एक बेसिक थीम घ्या. इथं कोणते अंक आहे आपल्याला माहीत नाही. बरोबर. मग आपलं एक बेसिक काय करा, सगळ्यात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे? 1000. सगळ्यात लहान आहे ना. सगळ्यात लहान 3 अंकी घ्या. हे तर मोठे आहेत पण लहान घ्या. 100. करा गुणाकार. शून्य किती आहे? 1 2 3 4 5. 1 1 1 1 2 3 4 5. एकूण किती अंक झाले? 3 आणि 3 6. म्हणजे सगळ्यात लहान संख्या घेतली तरी गुणाकार 6 अंकी यायला. ही तर मोठी संख्या आहे 2च्या पुढं आणि 1च्या पुढं. याचा अर्थ 5 अंकी गुणाकार येणारच नाही. मग पर्याय 4 कटला, 3 आणि 1 तर आधीच कटले होते. एकच उत्तर राहिलं, पर्याय 2. मग आता इथं तुम्ही थीम समजून घ्या. परीक्षा विभागानं जो तो प्रश्न विचारला आहे, इथं कोणते अंक आहे सर आणि स्टारमध्ये कोणते अंक टाकल्यावर उत्तर येईल, हा उद्देशच नाही आहे. इथं उद्देश आहे की तुम्ही किती चाणाक्ष पद्धतीनं उत्तर काढता, तुम्ही किती उपयोजनात्मक तुमच्या गुणाकार भागाकार क्रियेचा इथं वापर करता. इथे तुम्हाला उत्तर कसं काढायचं तर एलिमिनेशन मेथड पद्धतीचा किती सुयोग्य वापर केला हे विचारलेलं आहे आणि उत्तर तुम्हाला मिळतं पर्याय क्रमांक 2. पुढं पाहायचं आपल्याला. आलेखाचे निरीक्षण करून उत्तर लिहा. काय दिलंय? वाय अक्षावर साक्षरता आणि एक बरोबर एखादा व्यक्ती पुरुष आणि स्त्रिया. जुनवणे गावे, विंचूर गावे, बोरविहीर गावे, शिरूड गावे आणि बोरकुंड गावे. शिरूड गावातील एकूण साक्षर व्यक्ती विंचूर गावातील एकूण साक्षर व्यक्तींच्या किती पट आहेत? मग आता शिरूड हे काढा इथं असं बरोबर. विंचूर हे इथं विंचूर. मग जर काढलं तर शिरूडमध्ये पुरुष आहे 8900, विंचूरमध्ये 7500, स्त्रिया 6500, 7500.
यांचं गुणोत्तर प्रमाण काढलं, 0 0 कटले, 7/6, 6 × 6 1/6 झालं, 1.1/6. पर्याय 3 आपलं उत्तर होणार आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे 2013 मधील गणित अध्यापन पद्धती. म्हणजे इथं मॅथची मेथोडॉलॉजीवर आधारित क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण याचं फक्त उत्तर पाहणार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3. काय प्रश्न होता? किती विधानं योग्य आहेत? विषय विस्तार व संकलन या पायऱ्यावर उद्गामी पद्धत वापरतात, हे बरोबर आहे. उद्गामी व अवगामी पद्धती एकमेकीस पूरक आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. उपयोजन पातळीवर अवगामी पद्धत वापरतात, हे सुद्धा बरोबर आहे. बघा, त्या एकमेकाला पूरक आहे म्हणजे विरुद्ध असतील का? नाही, हे उत्तर चूक आहे. म्हणून योग्य उदाहरणे किती आहेत? 3. पहिलं, दुसरं, तिसरं. आता तुम्ही जे आपलं ओएसिस स्टडी पॉईंट आहे, तुम्ही आपलं ओएसिस करिअर पॉईंट, ओएसिस करिअर पॉईंट या टेलिग्राम चॅनलला, यूट्यूब चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. आपण या अगोदर 2000, आता हा 13चा होता, ते 2021 सर्वच्या सर्व मॅथचे पेपर 1चे स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.